आकांक्षा चतुर्वेदी जी एक स्टुडंट होती नीटची, तिच्या घरी मी भेट द्यायला गेलो होतो. तिच्या आई-वडिलांना भेटून आलो. आणि जेव्हा मी आकांक्षाच्या आई-वडिलांना भेटलो, त्यांना काय बोलू मला हे सुचलं नाही, मला समजलं नाही. तिच्या वडिलांना पॅरालायसिसचा अटॅक आलेला आहे, एक हार्ट अटॅक येऊन गेलेला. शिक्षण आकांक्षाच करणार होती, पण 1 महिन्याआधी आकांक्षाला आत्महत्या करावी लागली. कशामुळे? सरकारच्या फेलियरमुळे, या सिस्टमच्या फेलियरमुळे. आणि याच्यापेक्षा जास्त लाज वाटणारी गोष्ट मला ही वाटली. याच्यापेक्षा जास्त लाज वाटणारी गोष्ट मला ही वाटली की मुख्यमंत्री नागपुरातले, देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः नागपुरात राहतात. आणि आकांक्षाच्या घरापासून 500 मीटरवर देवेंद्र फडणवीस साहेबांचं घर आहे. 1 महिना झाला देवेंद्र फडणवीस साहेब, 1 महिना तुमच्याकडून एक फोनही गेला नाही त्या परिवाराला. चला आम्ही समजू शकतो की तुम्हाला जिम्मेदारी घ्यायची नसेल, तुम्हाला वाटत असेल केंद्र सरकारची चुकी, नीट केंद्र सरकारची एक्झाम आहे. तुम्ही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे, ती इतर महाराष्ट्रात राहत होती, तुमच्या घराजवळ राहत होती, तर माणुसकी म्हणून तुम्हाला एक फोनही करता नाही आला का? आणि त्याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट ही आहे की एक घरातली जी मुलगी डॉक्टर होऊ शकली असती, उद्या जाऊन तिने दुसऱ्यांचे जीव वाचू शकले असते, तिला स्वतःचा जीव द्यावा लागलाय. तिचे वडील काम करू नाही शकत, केटरिंगचा बिझनेस करायचे, पॅरालिसिसचा अटॅक आल्यामुळे ते आता केटरिंगचा बिझनेसही नाही करू शकत, तर घर चालवू नाही शकत. देवेंद्र फडणवीस साहेब अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले 50 खोकेमध्ये कसे आमदार विकत घेतल्या गेलेले. त्या 50 खोक्यामधला एक खोका जरी आकांक्षाच्या परिवाराला भेटला असता तर आम्ही तुमची इथून तारीफ केली असती की तुम्ही आकांक्षाच्या परिवारासोबत उभा राहिले. आमदार फोडायला, आमदार विकत घ्यायला, सरकार पाडायला तुमच्याकडे पैसे आहे, पण जेव्हा एक मुलगी आत्महत्या करते तिच्या घरच्यांना द्यायला तुमच्याकडे 10 लाखही नाहीये. लाखोचे रिसॉर्ट करता तुम्ही, गुवाहाटीला घेऊन जाता आमदारांना. कोणाच्या घरच्यावर? आमच्या घरच्यावर. आणि जेव्हा आमच्या घरच्या लेकरांचा प्रश्न येतो तुमच्याकडून एक फोनही केला जात नाही. काय मुख्यमंत्री आहे का तुम्ही आमचे? आणि जेव्हा मी यावर बोलतोय तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणता? अराजक तत्व आहे. हो, जर आकांक्षा सोबत उभं राहणं अराजक तत्व आहे तर मी आहे अराजक. जर जय भीमच्या घोषणा देणं अराजकता असेल तर आहे मी अराजक. जर महात्मा गांधीचा फोटो घेऊन चालणं अराजकता असेल तर आहे मी अराजक. मला तुम्ही अराजक म्हणा, मला तुम्ही जेलमध्ये टाका, जर कोणाला जेलमध्ये टाकायचं सगळ्यात पहिले मी तयार होईल. पण आकांक्षा सोबत न्याय झाला पाहिजे. देवेंद्र फडणवीस साहेब, काय तर देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र. काय करायचं त्याचं? काय करायचं? काय करायचं आम्ही देशात त्या नरेंद्र सर, राज्याच्या देवेंद्र सर, जर आमच्या लेकरांच्या सोबत तुम्ही उभा नाही राहू शकत. 500 मीटरवर घर होतं, तुम्हाला 500 मीटरवर जाता नाही आलं. मी अमेरिकेवरून आलो, मागच्या 5 दिवसात मी पूर्ण देश फिरलाय. आज पहिल्यांदा आल्या मी तिच्या घरी गेलो. माणुसकी नावाची काही गोष्ट असते. तुम्हाला नुसतं आमदार फोडणं, सरकार पाडणं, सकाळी 5 वाजता परत जाऊन तुम्ही शपथ घेता. 5 वाजता तुम्ही इथं आकांक्षाच्या घरी नाही जाऊ शकत. काय मुख्यमंत्री आहे का काय, मला प्रश्न पडला.
आणि मला माहितीये, मी तुम्हाला सांगतोय, आज मी त्यांच्या गडात येऊन त्यांच्या विरोधात बोलतोय. उद्या परवापर्यंत माझ्यावर केसही करतील, करून टाका, पण मी थांबणार नाही. एक नाही 10 केस करा साहेब, मंजूर आहे, मंजूर आहे साहेब. एक नाही 10 केस करा. काल जयपूरमध्ये हल्ला केला माझ्यावर, एक नाही 10 हल्ले करा, मंजूर आहे. पण धर्मेंद्र प्रधानला राजीनामा आम्ही द्यायला भाग पाडू. धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो. अरे जोड्यात, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, धर्मेंद्र